आता लोकसभेचं जवळजवळ बिगुल वाजलेला आहे आणि एकूणच आचारसंहिता लागू झालेली आहे, सर्व पक्षांची लगबग सुरू झालेली आहे। कसं आहे ना, कुठे पक्षाचं गणित जमतंय तर कुठे बिघडतंय। मात्र पालघर लोकसभेत मात्र यंदा प्रत्येक पक्षाच्या नाकी नऊ येईल अशी एक स्थिती निर्माण झाली आहे। नेमकी काय पालघरमध्ये पाहूया। पालघर लोकसभेसाठी सर्वच पक्षांचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहेत, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। एकीकडे युती वरिष्ठ पातळीवरनं झाल्यानं सेनेनं पालघरची जागा शिवसेनेला देण्यासाठी उहापोह केलाय, त्यामुळे पालघरच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे, तर काही पदाधिकारी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामेही सादर करतायत। दुसरीकडे पालघर लोकसभा मतदारसंघावर आमचाच हक्क आहे असा दावा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी केला। त्यासाठी थेट मनसेचा पाठिंबा घेणार असल्याचं ठाकूर यांनी म्हटलंय। यावेळी 100% आमचा उमेदवार निवडून येणार, त्यात मी सगळ्याच पक्षांना विनंती केली आहे। त्यात खास करून कम्युनिस्ट पक्ष असेल, काँग्रेस असेल, एनसीपी असेल, आरपीआय असेल, हे जे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती, कारण काही शिवसेनेच्या वाटेला गेलाय ते काही सोडणार नाही, तर त्यामुळे या सगळ्यांना विनंती केली आहे। हितेंद्र ठाकूर पालघरवर दावा करत असले तरी राजेंद्र गावित यांनाही पालघरकडनं अपेक्षा आहे। श्रीनिवास वनगा यांचं संभाव्य नाव युतीतनं जाहीर झाल्यानंतर राजेंद्र गावित नाराज आहेत। मी केलेल्या विकास कामांचा विचार करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांवरती पूर्ण विश्वास आहे, ते निश्चितच त्या ठिकाणी मला ते म्हणजे त्या ठिकाणी मला न्याय द्यायचा ते निश्चितच प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि वर्षभराच्या कालावधीमध्ये जी काही मी कामं केली, की 7 ते 8 महिन्यामध्ये जी कामं केली, अत्यंत प्रामाणिकपणे त्या भागातले जे महत्त्वाचे इश्यू होते ते इश्यू घेऊन दिल्लीला ते प्रश्न आपण मांडण्याचा प्रयत्न केले आणि त्याला निश्चितच चांगलं यश मिळालं। मी या ठिकाणी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। राजेंद्र गावितांची देखील चांगलीच कोंडी झाली आहे। दोन्हीकडनं कायम नाराजी राहिल्यास शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना मनापासून साथ देतील का, हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। यावर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पालघर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।